काकी तू माझा तिरस्कार तर नाही करणार ना? मी काकीला विचारले. काकी माझा चेहरा आपल्या हाताच्या मध्ये घेत बोलली, नाही रे आशू, माझे तुझ्यावरचे प्रेम स्नेह कधीच कमी नाही होणार. मी तुझा तिरस्कार कधीच नाही करू शकत. मी काकीकडे बघत होतो तर काकी माझ्याकडे. हळूहळू आम्ही एकमेकांना जवळ सरकू लागलो. काही काळाच्या आत पुढच्या क्षणाला आम्ही एकमेकांचे चुंबन घेत होतो. असे करता आम्ही एकमेकांना झटायला लागलो. आम्हाला काय होत होते हे कळत नव्हते. सुरुवातीला फक्त आमचे होठ भिडले, पण नंतर ते एक गाढ चुंबन झाले. यावेळी मला काहीच गैर वाटले नाही, पण उमटले. आम्ही दोघे त्या चुंबनाचा आस्वाद आणि आनंद घेत होतो. माझी जीभ शोभा काकीच्या तोंडात होती आणि काकी त्याला चोखत होती, चघळत होती. नंतर हळुवारपणे काकीने तिची जीभ माझ्या तोंडात घुसवली होती. मग मीही तसेच करत होतो. असे चुंबन घेता घेता वरती आमचे एकमेकांचे होठांमध्ये चुंबन चालू होते. वरती आमची जिभेला जीभ चालू होती, तर खाली आमचे पॅन्ट फुगू लागले. मला हे सगळे अनपेक्षित होत होतं, पण मला आता यात भरपूर मजा येत होती. आमचे शरीर एकमेकांच्या जवळ आले होते. माझ्या पॅन्टमधील फुगवट्यावर मला काकीचे कंबरचे घर्षण जाणवत होते. माझा धडपडत उडत होता आणि त्यात काकीच्या अंगाचा कामुक स्पर्श त्याला अजून खतपाणी चालू लागला होता. यात असेच मी हळूच माझा हात काकीच्या डोंगणावर आणला. काकीचे डोंगण म्हणजे एखादी पाण्याची मोठी घागर. काकीच्या डोंगणावरून हात फिरवताना मला त्याच्या आकाराची कल्पना आली. मी तिचे कुल्ले कचकन दाबले आणि माझा आवडा तिच्या कंबरेवरती दाबला. मला काकीचा वाढता श्वास जाणवला आणि मला कळले की काकी देखील माझ्या एवढीच एन्जॉयवरती आहे. काकीचे तोंड माझ्या कानाजवळ होते. काकी माझ्या कान चाटू लागली. मला माझ्या कानावरती काकीचा गरम श्वास जाणवत होता. काकीने उत्तेजित खोकल्या आवाजात मला विचारले, आशू, आवडला का हा काकीचा श्वास? माझ्यावरतीही कामजोर चढला होता. मी लगेच उत्तर दिले, काकी तुझी खूप वासडी आहे, पण मला तुझी साफ करून खाण्यास खूप आवडेल. काकी ही हालचाल आता आक्रमक झाली होती. चाललेला प्रकार माझ्या लक्षात आला. काकी ते सहन करत होती. तिला पण मजा येत होती. माझी काकी आता स्वतःला मोकळे करत होती. माझ्या लवड्यावर कंबरेचे घर्षण करून माझ्याबरोबर चावड संवाद करून काकी इतकी उत्तेजित झाली होती. शेवटी मला आता काकीच्या बुचीचा खराखुरा वास मिळाला होता, तोही डायरेक्ट. आणि आशू, तुला साफ करायची गरज नाही, मी लगेच जाऊन माझे धुवून येते, काकी बोलली. काकी उठू लागली तेव्हा तिला थांबवत मी बोललो, नाही काकी, एकदा तरी तुझ्यात काहीतरी घाण बघू दे. मला कसे आहे आतमध्ये धुवू नको, मला तसंच दर्शन दे. एवढे बोलून मी गुडघ्यावर येत विनवणी करत असल्यासारखे माझे हात जोडले. काकीने माझ्या डोक्यावर एक टपली मारली आणि बोलली, अरे आशू, माझी बुच्ची जुनाट आहे, केसाने भरलेली आहे. मला माझ्या पुतण्याचे तोंड घाण नाही करायचे, मला देऊ दे. माझी पुच्ची की जरा शरमली होती, पण मला त्याची पुच्ची अशीच तशी चाटायची होती. मला असंच उत्तेजित करायचं होतं तिला. काकी ऐकत नव्हती. साबणाने पाणी त्यावर पडल्यानंतर नाही मी पुढे सरावत काकीच्या पायाजवळ आलो आणि तिचा परकर हळूहळू वर सरकू लागलो. माझा आता काकीच्या पिंड्यावरून सरकत तिच्या मांड्यांवर आला. माझ्या स्पर्शाने कमाल आणि काकीच्या अंगावर काटा आल्यासारखा तिची नितळ त्वचा माझा हात वर सरकावत मी काकीच्या पेटीला हात लावला. पेटीवरूनच तिच्या पुच्चीवर माझा हात फिरवला.
पॅन्टीच्या कंडाच्यात माझे बोट फसवून मी काकीची पॅन्ट खाली खेचत तिच्या पायामधून काढून टाकली. काकी आवासून हा सगळा प्रकार बघत होती. पॅन्टी पाया येताच काकीने एक पाय वर करून मला ती पूर्णपणे काढण्यास मदत केली. काकीच्या पायाच्या मधून तिची पॅन्ट काढताच मी ती माझ्या नाकाला लावली आणि हुंगू लागलो. मी स्वर्गात पोचलो होतो आणि काकी हे सर्व बघत होती. काकीला आनंद होत होता. पॅन्टीच्या या कंडात माझे बोट फसवून मी काकीची पॅन्ट खाली खेचत होतो. पायामधून काढून टाकले. काकी आवासून हा सगळा प्रकार बघत होती. पॅन्टी पायात येताच काकीने हे एक पाय वर करून मला ती पूर्णपणे काढण्यास मदत केली. काकीच्या पायाच्या मधून तिची पॅन्ट काढताच मी तिचे नाकाला लावली. हे काकीने सरळ तो हुक तोडून आपला ब्लाऊज वेगळा केला. काकीने हे निळ्या रंगाची लेस वाळी ब्रा घातली होती. लगेच मी तिच्या प्रकारची गाठ सोडली आणि तिच्या पायात रुमाल घेऊ लागलो. असे करता करता थोडी एका क्षणाला वेळ न देता दडवताना काकीने हात मागे घेतले. काकी एका झटक्यात तिची ब्रा काढली. ब्रा निघताच काकीचे मोठे स्तन हिंदकळत तिच्या बोटाच्या वरती भागावर स्थिरावले. काकीने ठुमकत माझ्या जवळ आले आणि पहिल्यांदा मला काकीच्या पूर्ण नव्या रूपाचे दर्शन झाले. काकी एक मुसलेल्या शरीराची मालकीण होती. तिचे ते फुगलेले नारळासारखे स्तन, जाडजूड मांड्या आणि गोल डटदार मोठी सगळेच उत्तेजक होते. काकी एका झटक्यात खाली बेडवरती झोपले आणि त्याला आनंद होत होता. काकीच्या पुच्छीवर काळभोर केसांचे दाट आवरण एका वेळी झणझणीत आणि मादक असे तिचे रूप होते. काकीला समोरून बघताच मला तिच्या एका शरीराच्या कोणाकोणात मला मादकता, उत्तेजना आणि कामभावना दिसत होती. काकीचे ते उघडे रूप बघता बघता मी तिच्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलो. माझे भान विसरून गेलो होतो. असे दर्शन झाले. मला असे भान विसरून तिच्या नग्न शरीराला निहाळताना बघून काकीने मला जवळ आणले आणि सरळ माझ्या पाठीवर झोपायला सांगितले. मी पाठीवर पडताच काकी माझ्या दोन्ही बाजूला पाय टाकत माझ्या चेहऱ्यावर आली. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.